केलीच नाही. केलेली आहे सर मागणी म्हणजे अहो, टीटीचं इंजेक्शन नाही ते सर टीटीचं ते दाखवा. त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांचं म्हणणं आहे की आम्ही माहितीये का? सर ऐका 500 मागणी केली 50 दिले. अहो, 50 काय बोलतोय? मी काय म्हणतो ऐका ना, ऐका आलेली आहे का? हो आज संपले सर ते मी काय म्हणतो, कधी संपली? नाही नाही हे कसं ते चुकीचं बोलतंय. तुम्ही आता मागाशी काय म्हणला 1 महिना झाला मी मागणी केली, 1 महिना झाला आता मागणी नाही केली. तुमचे ओपीडी आता किती असतात काय असतात तुम्हाला माहिती आहे? ऐका 2 तारखेला गाडी दिली टॅबलेट ती झाली 16 तारखेला एवढे संपलं म्हणून डबल गाडी पाठवली. त्यांना मागणी केली 500 पीटीची ते दिले 50. 10 दिवसात सगळ्या महाड तालुक्याची ते तिथं त्यांना वरण कळत नाही, राजगाव कळत नाही, सगळे पेशंट तिथं करत नाही. ठीक आहे आता हे बघा याला मला अपडेट द्या. मला जर कमी देत असतील तर मला अपडेट द्या, मी काय करायचं करतो. तुम्ही पण काळजी घ्या, कारण का तिथं जिल्हा परिषद त्यांनी दिले नाही ना. हे त्याला काय करता हे आम्हाला तुम्ही काय करा, तुम्ही सांगायला पाहिजे ना, देत नाही काय म्हणून. करा. तिथं त्यांचा नंबर आहे, आहे नंबर. त्यांचा नंबर घेऊन ठेवा. बाबा एवढी मागणी आम्ही केली, एवढी आम्ही मागणी केली, मग ते त्याचा पाठपुरावा करतील. एक काम प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा दुष्काळ, रुग्णांचे हाल, बिरवाडीत प्रशासनाविरोधात उद्रेक, पीएचसीला टाळे ठोकण्याचा मनोज काळीजकरांचा इशारा, नागरिकांच्या जीवाशी खेळ खपवून घेणार नाही, अधिकाऱ्यांचा एकमेकांवर आरोप, आम्ही मागणी केली, फार्मसिस्टने वेळेत कळवलेच नाही. बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार पूर्णपणे कोळमंडला आहे. पावसाळा तोंडावर असताना सर्पदंश, श्वानदशावरील प्रतिवीर, सलाईन, टीटीचे इंजेक्शन यांसारखी अत्यावश्यक औषधे गायब झाली आहेत. जीव वाचवणाऱ्या औषधांचाच तुटवडा असल्याने ग्रामस्थ संतापले असून आरोग्य केंद्राच्या नाकर्तेपणाविरोधात उद्रेक होण्याची चिन्हे आहेत. कोकणात पावसाळा सुरू होताच शेताच्या बांधावर साप, विंचू चावण्याच्या घटना वाढल्या आहेत. हिवताप, तापाचे रुग्णही दवाखान्यात रांगा लावत आहेत. पण बिरवाडी पीएचसीमध्ये प्रथमोपचारासाठी साधी सलाईनची बाटलीही उपलब्ध नाही. ही बाब समोर येताच नागरिकांनी संताप व्यक्त केला. येथे उपचार मिळत नसतील तर हे आरोग्य केंद्र कशाला, असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मनोज काळीजकर यांनी पीएचसीला अचानक भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी प्रशासनाला धारेवर धरत इशारा दिला. प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधच नसतील तर त्याला टाळे ठोकलेलेच बरे. शेतकरी शेतात राबतोय, साप चावला तर त्याने जीव कुठे घेऊन जायचा? हा सरळ सरळ जीवाशी खेळ आहे. 8 दिवसात औषध पुरवठा झाला नाही तर ग्रामस्थांना सोबत घेऊन पीएचसीला कुलूप ठोकू, असा इशारा त्यांनी दिला आहे. तर अधिकाऱ्याने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले असून एकमेकांनी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे. या गंभीर प्रकरणी बिरवाडी पीएचसीच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी हात वर केले. आम्ही जिल्हा कार्यालयाकडे औषधांची मागणी वेळेत करतो, मात्र वरून पुरवठाच होत नाही. आम्ही काय करणार, असा पवित्रा त्यांनी घेतला. याबाबत जिल्हा प्रशासनामार्फत रायगड जिल्हा आरोग्य अधिकारी अलिबाग यांच्याशी संपर्क साधला असता धक्कादायक खुलासा झाला. बिरवाडी पीएसच्या फार्मासिस्टकडून औषधांची मागणीच वेळेत आली नाही, त्यामुळे पुरवठा रखडला. आमच्याकडून कोणताही विलंब झालेला नाही, असे डीएचओ कार्यालयाने स्पष्ट केले. एकंदरीत पीएचसीचे अधिकारी वरून पुरवठा नाही म्हणत आणि जिल्हा कार्यालय खालून मागणीच नाही असे सांगते. या आरोप प्रत्यारोपात नागरिकांचा जीव मात्र टांगणीला लागला आहे. ऐन पावसाळ्यात आरोग्य यंत्रणा जबाबदारी झटकत असल्याने बिरवाडीकर भयभीत झाले आहेत. आता प्रशासन ब्लेम गेम खेळणार की तातडीने औषधे पुरवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड. आपण बघितलं सकाळी या ठिकाणी आम्हाला रुपोलीचे पेशंट इथं आले होते, सुंबे म्हणून, आणि त्यांचं आपण बघितलं तिथं आलो त्यासाठी त्यांनी बघितलं त्यांना कोयती लागली होती आणि त्यासाठी त्याने केस पेपर काढला. डॉक्टर साहेबांनी ट्रीटमेंट केली आणि त्यानंतर त्यांना इंजेक्शन न दिल्यामुळे त्यांनी प्रश्न विचारला इंजेक्शन का नाही आहे. तर मग ते सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात आल्या की इंजेक्शन इथं अवेलेबलच नाही आहे, कुठल्या प्रकारचे सलाईन अवेलेबल नाही आहे, कुठल्या प्रकारचे इंजेक्शन अवेलेबल नाही आहेत. आपण बघितलं सर्पदंश असेल, आपण हे सर्प टीटीचं इंजेक्शन, कुत्र्याचं इंजेक्शन कुठल्या प्रकारचं अवेलेबल नाही आहे. आता फार्मासिस्टला आपण या ठिकाणी विचारणा केली असता त्यांनी सांगितलं की 1 महिना झाला आम्ही या ठिकाणी स्टॉक आणला होता, पण त्यानंतर त्यांनी मागणी केलेली नव्हती. आणि काही प्रमाणात असं लक्षात आलं की ज्या प्रमाणात यांनी जो स्टॉक हे मागवतात त्याप्रमाणे 30% 40% स्टॉक तिथं दिला जातो. ही अशी बाब आमच्या लक्षात आली आणि याप्रमाणे आम्ही लगेच
आपले DHO मॅडम आहेत, प्राची मॅडम अलिबागच्या, त्यांना आपण कॉन्टॅक्ट केला असता. त्यांनी पण त्या ठिकाणी सांगितलं की तुमची जर मागणी असेल तर पुरवठा झाला पाहिजे, आणि पुरवठा का होत नाही अशा प्रकारचं या ठिकाणी डिस्कस डॉक्टरांशी केलं. आणि नंतर निदर्शनास आलं, त्याला आपण सांगितलं आहे की तुम्ही आम्हाला लेखी स्वरूपात द्या, तुम्हाला कोणता कोणता स्टॉक नाही आहे आणि कोणता कोणता स्टॉक तुम्ही दिल्यानंतर किती प्रमाणात मिळतो तेही सगळ्या लेखी स्वरूपात द्या. अशा प्रकारचे या ठिकाणी सगळ्यात तिथं या ठिकाणी पेशंट होते. कोण ताप होता, सर्दी होता, खोकला होता, कुठल्याही प्रकारच्या पेशंटना इंजेक्शन दिलं जात नाही आहे. याला कारण म्हणजे त्यांनी सांगितलं की आमच्याकडे स्टॉक अवेलेबल नाही आहे. आम्ही त्यांना सांगितलं तुमच्या स्टॉक अवेलेबल नसेल तर तुम्ही आम्ही तुमच्या या ठिकाणी जवळपास लोकप्रतिनिधी आहोत, तुम्ही आम्हाला सांगायला पाहिजे होतं. तर त्यांनी सांगितलं नाही, आणि त्याप्रमाणे आपण बघितलं त्यांनी मागणी पण त्याप्रमाणे केली नव्हती. 1 महिन्याची मागणी त्यांची जी होती ती पुरवली जात होती. खऱ्या अर्थाने ह्यांचं या सगळ्या स्टाफचं पण दुर्लक्ष आहे. डॉक्टरांचं पण त्या ठिकाणी लक्ष असलं पाहिजे, त्यांचं पण त्या ठिकाणी दुर्लक्ष आहे. त्यांना आपण त्या ठिकाणी सूचित केलं की याच्यापुढं असं झालं तर आपण या ठिकाणी या बिरवाडी PSCला लॉक लावू आणि सगळं PSC पूर्ण बंद करू, असा या ठिकाणी त्यांना इशारा दिलेला आहे. या रिपोर्टच्या नुसार आपण तर औषधाची मागणी केली ती, पण जे मागणी करतात त्यानुसार औषध कमी प्रमाणात देतात. जवळपास मागणीच्या 10 ते 20%. पण हे जवळपास असं नाही की सगळेच औषध किंवा इंजेक्शन अवेलेबल नाहीत, असं नाही. TTचा एक तुटवडा आहे, आणि दुसरं म्हणजे सलाईनचे IV सेट, बाकी सगळ्या गोष्टी रास्त आहेत. रॅबिसचं औषध आहे आपल्याकडे? रॅबिजचं आहे औषध. मागडच्या 1 महिन्यात तुटवडा होता, तो सगळ्या जिल्ह्यात होता, आणि त्यावेळेस आपण मॅनेज केलं. तर आता सध्या सगळं स्टॉक अवेलेबल आहे. कोकणात पाहिलं तर शेतकरी या ठिकाणी सर्पदंशाचा प्रकार देखील जास्त होतो. आपल्याकडे सर्पदंश हो आहे. ASV आहे. स्कॉर्पियन बाईटसाठी जे लागतात ते पण ASV आहे अवेलेबल.